वर्ग 8च्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या क्लासमध्ये आपण लोकसंख्या या टॉपिकवर डिस्कशन करणार आहोत. लोकसंख्या म्हणजे काय, लोकसंख्येची घनता काय असते, लिंग गुणोत्तर कशाला म्हणतात, या सगळ्या गोष्टींचा डिटेलमध्ये अभ्यास या क्लासमध्ये होणार आहे. सुरू करूया. बघा, कोणत्या दिवशी तुम्हाला एखाद्या वेळेस वेळ मिळाला तर ही माहिती मिळवायची. बघा, तुमच्या वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, त्यानंतर त्यापैकी मुलं आणि मुलांची संख्या किती आहे, मुली किती आहेत, मुलं किती आहेत, त्यामधले किती लोक ऍबसेंट होते त्या दिवशी, तुमच्या शाळेत एकूण विद्यार्थी संख्या किती आहे, शाळेतली बनतोय, वर्गातली नाही, शाळेतील मुलांची आणि मुलींची संख्या किती आहे, या सगळ्या गोष्टी एकदा शोधून पहा आणि त्यातही किती लोक आले नाहीत ते बघा. तर वरील कृतीवरून तुम्ही शाळेतील विद्यार्थी संख्येसंदर्भात माहिती मिळवली. अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या गावाची माहिती मिळवू शकता. तुमच्या गावात किती लोक आहेत, तुमच्या तालुक्यात किती आहेत, जिल्ह्यात किती आहेत, महाराष्ट्रात किती आहे, आपल्या भारतात किती आहे आणि जगात किती लोक आहेत, ते ही माहिती आपण मिळवू शकतो. ही माहिती मिळवताना वयाचा आणि लिंगाच्या संरचनेचा तसेच साक्षरता म्हणजे किती लोक शिकलेले आहेत याचाही विचार होतो. एखाद्या देशाच्या विकासासाठी अनेक घटक आपल्याला उपयुक्त असतात. त्यामध्ये लोकसंख्या जो आहे हा एक महत्वाचा घटक आहे. कोणत्याही प्रदेशामध्ये लोकसंख्येचा अभ्यास जर आपण करत असो, त्या अभ्यास करताना खालील मुद्दे विचारात घ्यावे लागतात. लोकसंख्येची वाढ त्या ठिकाणी किती झालेली आहे, तिथे लोकसंख्येची घनता किती आहे, त्याचबरोबर लोकसंख्येचं वितरण कसं आहे आणि लोकसंख्येची त्या ठिकाणी रचना कशी आहे. वाढ म्हणजे काय, तर किती टक्के लोकसंख्या वाढलेली आहे. त्या ठिकाणची घनता म्हणजे काय, की एका स्क्वेअर किलोमीटर म्हणजे एका वर्ग किलोमीटर मध्ये किती लोक राहतात त्याची इथं पूर्ण नंबर्स येतात. लोकसंख्येचं वितरण म्हणजे लोकसंख्या कशाप्रमाणे वितरित झालेली आहे. तर भारतामध्ये राजस्थानमध्ये खूप कमी लोक राहतात, विरळ आहे तिथं वस्ती. त्याच ठिकाणी तुम्ही मुंबईत जर आले तर खूप जास्त दाट लोकसंख्या राहते. त्याची काय कारण असतात आणि याची रचना कशी असते तर हे आपण आता पाहूया. बघा, याचा तपशील थोडासा दिलेला आहे जो की एक ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये येतो. आता लोकसंख्येची वाढ म्हणजे काय ते आता आपण पाहूया. लोकसंख्येची वाढ जी असते तर तुम्हाला एखाद्या प्रदेशामध्ये काही गोष्टी सतत बदलत असतात. काही वेळेस लोकसंख्या कमी होते म्हणजे मृत होतात काही लोक, आणि काही वेळेस जास्त लोकांनी जन्म घेतला तर ती लोकसंख्या वाढते. ही वाढ किंवा घट ही काही गोष्टींची निगडीत असते. त्यामध्ये प्रामुख्याने बर्थ रेट म्हणजे जन्मदर, त्यानंतर डेथ रेट, मॉर्टॅलिटी रेट म्हणजे मृत्यूदर, सरासरी आयुर्मान म्हणजे सरासरी 50 वर्ष लोक जगतात की 60 वर्ष जगतात की 70 वर्ष जगतात, तर यावरून आपण सरासरी आयुर्मान काढू शकतो. किती लोक स्थलांतर करतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, याच्यावरूनही आपण हे काढू शकतो. त्यानंतर जन्मदर म्हणजे एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे जन्मलेल्या एकूण जिवंत अर्भकांची संख्या. ठीक आहे, ही डेफिनेशन तुमच्या पाठ पाहिजे. 1000 जे काही जन्म घेतले गेले एका वर्षामध्ये, दर हजारी लोकसंख्येमागे म्हणजे 1000 लोकसंख्येच्या मागे किती लोक म्हणजे किती अर्भक लहान बाळांचा जन्म झाला त्याला आपण जन्मदर म्हणतो. एका वर्षाच्या कालावधीत 1000 लोकसंख्येच्या मागे किती लोक किती व्यक्तींचा मृत्यू झाला, ठीक आहे, त्याला त्या व्यक्तींच्या मृत्यूचा जर आपण रेशो काढला 1000 लोकांच्या मागे तर त्याला आपण मृत्यूदर म्हणतो. त्यानंतर आयुर्मान, एखाद्या प्रदेशामध्ये व्यक्तीच्या जन्माच्या वेळेची अपेक्षित सरासरी जी असते त्याला आयुर्मर्यादा म्हणतात. म्हणजे एक व्यक्ती एका प्रदेशामध्ये भारतासारख्या देशामध्ये 60 वर्ष जगतो, 70 वर्ष जगतो, त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, आयुर्मान म्हणतो त्याचं. स्थलांतर कशाला म्हणतात, व्यक्ती किंवा व्यक्ती समूह एका ठिकाणाहून दुसरीकडे जेव्हा जातात त्याला मायग्रेशनही असं आपण म्हणतो किंवा जनरली स्थलांतर म्हणतो. एखाद्या प्रदेशात बाहेरून वास्तव्यासाठी जे लोक येतात त्याला आपण अंतरस्थलांतर म्हणतो. म्हणजे उत्तर प्रदेश मधून काही लोक महाराष्ट्रामध्ये आले तर त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, त्याला स्थलांतर म्हणतो. ते वास्तव्यासाठी जाणं म्हणजे बाह्य स्थलांतर. जे भारतातून जर काही लोक अमेरिकेत जात असतील तर त्याला बाह्य स्थलांतर म्हणतात. त्यानंतर वरील सर्व घटकांचा लोकसंख्या वाढीवर जो आहे तो परिणाम होत असतो. जन्मदर मृत्यूदरातील फरक म्हणजे ठळकपणे लोकसंख्येच्या नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलाला कारणीभूत ठरत असतो. त्यानंतर याचप्रमाणे व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाचं स्थलांतर लोकसंख्येत सतत बदल घडवत असतात. कमी झाली तर बदल होतो, जास्त झाली स्थलांतर तरी बदल होतो. ते बांगलादेशचे लोक आपल्या भारतात घुसतात, त्यांना आपल्या देशावर ताण पडतो, आपल्या संसाधनावर ताण पडतो, आपल्याला खूप जास्त अजून
जे आहे जो काही कमी लागत होता अन्नसाठा तो आपल्याला वाढतो. लोकसंख्या वाढ नियंत्रित जर असेल तर संसाधनाची उपलब्धता सगळ्यांमध्ये प्रमाणात राहते, सगळ्यांना अन्न वस्त्र निवारा व्यवस्थित भेटतो आणि लोकसंख्या नियंत्रणात असणं हे विकासाचं निर्देशक आहे. लोकसंख्या कमी असणं हे तुम्हाला करून पाहायचंय. त्यानंतर लोकसंख्या वितरणाच्या बाबतीत काही गोष्टी आपण पाहूया. ज्याप्रमाणे चवळीचे दाणे दोन वेगवेगळ्या आकारमानाच्या क्षेत्रात विखुरले जातात, तसं तसं मोठ्या क्षेत्रात वितरण विरळ दिसतं. कमी आकाराच्या क्षेत्रामध्ये जास्त लोक येतात. जसं एखाद्या ठिकाणी आपण एखादा कारखाना सुरू केला, एखादी इंडस्ट्री सुरू केली, तर ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी जास्त लोक येणार आहेत. प्राकृतिक घटक खूप मॅटर करतात. एखाद्या घटकाचं स्थान कुठं आहे, सपाट जमिनीवर आहे की डोंगरावर आहे. सपाटवर असेल तर जास्त लोक राहतील, डोंगरावर कमी लोक राहतात. प्राकृतिक रचना कशी आहे, हवामान कसं आहे, मृदा कशी आहे, जमीन कशी आहे, खनिज संपत्ती कशी आहे, ह्याही गोष्टी मॅटर करतात. त्या ठिकाणी आर्थिक घटक, आर्थिक स्थिती कशी आहे, शेती, कारखानदारी कशी आहे, नागरीकरण कसं झालेलं, इंडस्ट्रियलायझेशन, वाहतुकीच्या कोणत्या सोयी आहेत आणि बाजारपेठ कशी आहे, या सगळ्या गोष्टी आर्थिक घटकामध्ये मॅटर करतात. त्यानंतर राजकीय घटक जर आपण पाहिलं तर त्या देशामध्ये युद्ध, राजकीय अस्थिरता, राजकीय धोरण चांगले जर असतील तर लोक जास्त राहतील. युद्धजन्य परिस्थिती असेल तर लोक दुसऱ्या देशात जातील. जागतिक घटकामध्ये वंश, धर्म, भाषा आणि रूढी परंपरा ह्या गोष्टी मॅटर करतात. तर लोकसंख्येच्या वितरणावर कोणकोणत्या गोष्टी अफेक्ट करतात? प्राकृतिक, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक घटक. या चारही घटकांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे याच्यामध्ये. आता आपण जर इथं प्रदेश पाहिला तर बघा, यानं जे एक प्रदेश दाखवलाय, हा एक मोठा प्रदेश आहे आणि याच्यामध्ये लोकसंख्येचं जे प्रमाण आहे ते असं व्यवस्थित आहे, म्हणजे लोक राहू शकतात तिथं. पण हा एक छोटा प्रदेश आहे आणि लोकसंख्या खूप दाट आहे, म्हणजे याला आपण दाट लोकसंख्या म्हणतो. जसं मुंबई एक्झाम्पल असेल, मुंबई शहर, उपनगर, आणि हे जे आहे राजस्थान आहे समजा, तर इथं लोकसंख्या विरळ आहे आणि प्रदेश पण मोठा आहे, म्हणजे लोकसंख्या राहू शकते. मुंबईमध्ये छोटा स्पेस आहे आणि जास्त लोक आलेत, तर प्रदेशाची लोकसंख्या देखील त्या प्रदेशात कशा रीतीनं विखुरलेली आहे हे लोकसंख्येच्या वितरणातून आपल्याला समजतं. काही ठिकाणी पर्वत तर काही ठिकाणी सपाट मैदान असतं. भौगोलिक परिस्थिती भिन्न भिन्न असते. काही विभाग साधन संपत्तीनं संपन्न असतात आणि काही प्रदेशात साधन संपत्ती जी असते ती मर्यादित असते आणि अशा परिस्थितीचा लोकसंख्येच्या वितरणावर प्रमाण होतो. पाणी जर असेल तर तिथं नदी असेल, चांगले लोक राहतील. कमी असेल तर तिथं लोक राहणार नाही. आपल्या अँसेंट टाइम मध्ये अश्मयुगाच्या काळामध्ये माणसानं वस्त्या तिथंच तयार केल्या ज्या ठिकाणी नदी आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्या. मुबलक साधन संपत्ती असलेल्या प्रदेशात साहजिकच लोकसंख्या जास्त असते. या भागात लोकसंख्या वितरण दाट असते. साधन संपत्ती कमी असलेल्या प्रदेशात, अनुकूल हवामान नसलेल्या किंवा उंच सखलपणा जास्त असलेल्या प्रदेशात लोकसंख्या कमी असते आणि इथं लोकसंख्येचं वितरण जास्त आढळते. आता आपण पाहूया वरील प्रश्नांची. ज्यावेळेस नकारात्मक उत्तरं येतील त्यावेळेस वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना कृतीबद्दल निरीक्षण नोंदवा. हे ते प्रयोग करताना इथं काही मुलं दाखवलेली आहेत. त्यानंतर बघा, लोकसंख्येची घनता कशाला म्हणतात? घनता म्हणजे काय? डेन्सिटी. समजा हा एक प्रदेश आहे 1 स्क्वेअर किलोमीटरचा, एका चौरस किलोमीटरचा, यामध्ये एका स्क्वेअर किलोमीटर मध्ये किती लोक राहतात त्याला आपण लोकसंख्येची घनता म्हणतो. म्हणजे देशातील लोकसंख्या आणि क्षेत्रफळ याचं गुणोत्तर म्हणजेच लोकसंख्येची घनता. लोकसंख्येच्या वितरणाचं विवेचन करताना लोकसंख्या घनतेचा विचार केला जातो. घनता खालील सूत्रानुसार काढली जाते. लोकसंख्येची घनता, प्रदेशातील लोकसंख्या किती आहे, समजा भारताची 121 कोटी आहे आणि त्याचं क्षेत्रफळ किती आहे, भारताचा एरिया जर तुम्हाला माहिती असेल तर त्यानं तुम्ही जर डिव्हिजन केलं तर तुम्हाला भारताची घनता काहीतरी 2011 नुसार 382 मिळते, महाराष्ट्रातील 365 मिळते. तर हे तुम्ही घनता काढू शकता. यावरून तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, कॅल्क्युलेटरचा वापर करायचा. यूपीची लोकसंख्या काही 19 कोटी 98 लाख आहे. त्याला त्याचं क्षेत्रफळ 2,40,000 न तुम्ही जर भाग दिला तर तुम्हाला त्याची ही घनता भेटून जाते. महाराष्ट्राची 11 कोटी 23,74,333 भागेला 3,07,713 केलं तर महाराष्ट्राची तुम्हाला काहीतरी 365 भेटू शकते. तर एखाद्या प्रदेशाचं क्षेत्रफळ आणि तिथील लोकसंख्या यावरून दर चौरस किलोमीटर मध्ये किती लोक राहतात हे समजतं. लोकसंख्येची घनता सर्वत्र सारखी नसते. काही प्रदेश क्षेत्रफळानं लहान असतात, लोकसंख्या जास्त असल्यानं घनता जास्त आहे. तर गोवा याची खूपच कमी आहे, कारण
क्षेत्रफळानं मोठं असून लोकसंख्या कमी आहे, त्यामुळे घनता कमी असते. त्या ठिकाणी राजस्थानचा विचार आपण करू शकतो. इथं गोव्यामध्ये एरिया कमी आहे पण लोकसंख्या जास्त आहे, म्हणजे घनता जास्त असेल. आणि राजस्थानमध्ये एरिया मोठा आहे आणि लोकसंख्या कमी आहे, त्यामुळे इथं घनता काय असेल, कमी असेल. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो. आता लोकसंख्येची इथं रचना दिलेली आहे. लोकसंख्येची वेगवेगळ्या उपघटकामध्ये वर्गवारी आपण करू शकतो. उपघटकामधील परस्पर सहसंबंधाचा अभ्यास त्या प्रदेशातील लोकसंख्येची रचना आणि गुणवत्ता आपल्याला समजते. रचना म्हणजे त्या भागामध्ये काही अशा लोकांचा समूह आपण म्हणू शकतो. त्या भागामध्ये पुरुष किती आहेत, शिशु, स्त्री, निरक्षर, बेरोजगार याच्यावर एक तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. आता लिंग गुणोत्तर म्हणजे काय? लोकसंख्येची लिंगानुसार स्त्री पुरुष अशी विभागणी आपण करतो. आपल्याला माहित आहे आपल्या भारतामध्ये पुरुष जर 1000 असेल तर स्त्रियांचं प्रमाण काहीतरी 929 एवढंच आहे. म्हणजे 1000 पुरुषांच्या मागे फक्त 929 स्त्रिया आहे आणि यालाच आपण लिंग गुणोत्तर म्हणतो. म्हणजे सर्वात नैसर्गिक सजगरित्या लक्षात येणारी विभागणी स्त्री पुरुषांची आणि दोन्ही घटक समप्रमाणात असणं हे संतुलन दाखवतं. लोकसंख्येच्या अभ्यासात स्त्री पुरुष प्रमाण महत्वाचं मानलं जातं. हे प्रमाण कसं काढतात? तर लिंग गुणोत्तर प्रमाण म्हणजे स्त्रियांची एकूण संख्या भागेला पुरुषांची एकूण संख्या गुणेला 1000 जर आपण केलं तर आपल्याला लिंग गुणोत्तर भेटून जातं. दर 1000 पुरुषामागे स्त्रियांची संख्या कमी जर असेल तर त्याला लिंग गुणोत्तर कमी म्हणतात आणि पुरुषांच्या मागे स्त्रियांचं प्रमाण जर जास्त असेल तर त्याला लिंग गुणोत्तर जास्त आहे असं म्हणतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये 929 आहे, हे महाराष्ट्राचं आहे. ठीक आहे. आणि भारतामध्ये काहीतरी 919 आपल्यापेक्षा जास्त आहे थोडं. तर अशा पद्धतीने आपण काढू शकतो. लिंग गुणोत्तर हे 2011 नुसार सगळ्यात जास्त केरळचं दिलंय. 1000 पुरुषांपेक्षा 1084 स्त्रिया जास्त आहेत तिथं. 84 स्त्रिया जास्त आहेत. आणि इकडे महाराष्ट्रात 929च आहे. म्हणजे किती स्त्रिया कमी आहेत हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लगेच वजाबाकी करून सांगू शकता. ज्या ठिकाणी स्त्रियांचं प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असतं त्या ठिकाणी प्रामुख्याने पुरुषांचं बाहेर स्थलांतर जास्त असतं. म्हणजे त्या देशातले पुरुष हे बाहेर मायग्रेट झालेले असतात कामासाठी, त्यामुळे स्त्रियांचं प्रमाण जास्त दिसतं. रोजगारानिमित्त सगळे पुरुष बाहेर देशात गेलेले असतात. केरळचं उदाहरण त्यात देता येईल. रत्नागिरी, सिंधुदुर्गचं देता येईल. अर्धे पुरुष मुंबईतच असतात कामासाठी. त्या स्त्रियांचं प्रमाण कमी असतं, तिथं स्त्रियांचा जन्मदरच कमी असतो. हरियाणामध्ये स्त्रियांची जन्मताच जे आहे हत्या केली जाते. तर ह्या सगळ्या मोठमोठ्या समस्या आपल्या भारतात आहेतच. त्यानंतर वयोगट प्रमाण म्हणजे काय? तर एखाद्या प्रदेशामध्ये लोकसंख्येत उपघटक जेव्हा वयोगटानुसार विचारात घेतले जातात तेव्हा त्याला लोकसंख्येचा वयोगट म्हणतात. आता याच्यामध्ये भारतात कार्यक्षम लोकसंख्या जर आपण पाहिली तर तो जो गट आहे तो आहे 15 ते 59चा. म्हणजे 15 वर्षापासून ते 59 पर्यंत काम करणारी लोकसंख्या आहे. बाकी जो गट आहे तो अकार्यक्षम गट आहे. नोकरी, व्यवसायात हे लोक व्यस्त असतात. अर्थशास्त्रामध्ये प्रत्यक्षरित्या हे लोक सहभागी असतात आणि या प्रदेशाचा विकास झपाट्याने होतो ज्या ठिकाणी 15 ते 59च्या दरम्यानचे लोक असतात. अवलंबित लोकसंख्येचे 2 उपगट केले जातात. 15 वर्षापेक्षा कमी असलेले हे पूर्णपणे कार्यक्षम गटावर अवलंबून असतात. हे लहान बाळ असतात. 60 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त असलेले हे अवलंबित गटात येतात, परंतु त्यांचा ज्ञान अनुभव अमूल्य ठेवा असतो आणि तो समाजाला उपयुक्त राहतो. म्हणजे आपले आजी आजोबा. कार्यानुसार लोकसंख्येची रचना जर पाहिली तर प्रदेशातील लोकसंख्येचं कार्यकारी व अकार्यकारी असं गटात हे होतं. हे लोक कार्यक्षम वयोगटात असूनही नोकरी किंवा व्यवसाय करत नाही, म्हणजे बेरोजगार असतात. त्यांना आपण अकार्यकारी म्हणतो. अकार्यकारी गटातील लोक हे कार्यरत लोकांवरच अवलंबून असतात आणि त्यामध्ये यात जर आपण पाहिलं तर कार्यकारी लोकांचं प्रमाण अधिक असेल तर त्या लोकसंख्येत उद्यमशील मानलं जातं. अशा प्रकारच्या ज्या आहेत त्या गोष्टी आपल्याला याच्यात दिसतात. आता याच्यामध्ये निवासस्थान म्हणजे काय? प्रदेशातील लोकसंख्येची विभागणी ग्रामीण असेल तर आपण त्याला ग्रामीण म्हणतो. शहरात राहत असेल तर त्याला नागरी म्हणतो. तर ग्रामीण गटातील लोक मोठ्या प्रमाणात प्राथमिक व्यवसायात शेतीमध्ये गुंतलेले असतात. नागरी भागामध्ये उद्योगामध्ये किंवा नोकरीमध्ये गुंतलेले असतात. त्याला द्वितीयक किंवा तृतीयक असं म्हणतात. आणि तिथं लोकसंख्या ग्रामीणमध्ये अन्नधान्याचे उत्पादन जास्त करतात शेतीमुळं. नागरीमध्ये अन्नधान्यासाठी लोकसंख्येवर हे सगळे लोक या ग्रामीण लोकांवर अवलंबून असतात. शेतकऱ्यावरच ओव्हरऑल सगळे लोक अवलंबून असतात. साक्षरतेचं जर प्रमाण तुम्ही इथं पाहिलं तर भारतामध्ये 72.1 आहे
आणि सगळ्यात जास्त इथं अर्जेंटिनात 98% लोक शिकलेले आहेत, हे प्रमाण आपल्याला दिसतं. आता आपण बघूया साक्षरता. समाजामध्ये काही लोक साक्षर असतात, तर काही लोक निरक्षर असतात. ज्यांना लिहिता वाचता येतं ते साक्षर आणि ज्यांना येत नाही ते निरक्षर. आपल्या देशात व्यक्तीला लिहिता वाचता येत असेल तर तिला साक्षर समजलं जातं. ही व्याख्या वेगळ्या देशात वेगळी असू शकते. आणि साक्षरतेचं शेकडा प्रमाण हे प्रदेशातील लोकसंख्येच्या गुणवत्तेवर प्रकाश टाकत असतं. त्यानंतर इथं काही गोष्टी तुम्ही बघू शकता. स्थलांतर. स्थलांतर म्हणजे व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्याला जाणे, त्याला आपण स्थलांतर म्हणतो. हे अल्प काळासाठी काही लोक जातात, काही दीर्घ काळासाठी जातात, काही लोक कायमस्वरूपी आपलं गाव सोडून देतात. विवाह असो, शिक्षण असो, व्यवसाय असो, बदली असो, पर्यटन असो, नैसर्गिक आपत्ती असो, युद्ध असो, या कारणामुळे लोक स्थलांतर करत असतात. स्थलांतराचे प्रकार असतात. लोक ज्या भागातून स्थलांतर करतात त्या भागात लोकसंख्या कमी होते आणि त्यामुळे प्रदेशात मनुष्यबळाची कमतरता जाणवते. याउलट लोक ज्या भागात स्थलांतर करतात तेथे लोकसंख्या वाढून सार्वजनिक सेवा सुविधांवर ताण पडत असतो. स्थलांतरामुळे लोकसंख्या रचनेत बदल होत असतो. आपल्या भारतामध्ये 0.52% स्थलांतरित होऊन आलेल्या लोकसंख्येची टक्केवारी आहे. त्यानंतर भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये स्थलांतर हा एक महत्वाचा घटक आहे. स्थलांतरामुळे लोकसंख्येचं पुनर्वितरण होत असतं, लोकसंख्या रचनेत बदल होतो. वरील तक्त्यात तुम्ही देशामधील स्थलांतरित लोकसंख्येची टक्केवारी पाहू शकता. ही टक्केवारी कमी असेल तर लोकसंख्या तुलनेनं संख्या जास्त असते. त्याचबरोबर इथं तुम्ही बघू शकता स्थलांतर म्हणजे काय, तर हे लोक गावातले आहेत आणि हे शहरात जात आहेत रोजगारासाठी, त्यांना ओढता येते. ठीक आहे, मॅग्नेट दाखवलंय तिथं. लोकसंख्या एक संसाधनच आहे. कोणत्याही देशाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक वाढीमध्ये, विकासामध्ये लोकसंख्या पाहिजे. लोकांमध्ये गुणवत्ता महत्वाची आहे. ते जर कामाच्यासाठी आवश्यक असते. साक्षरतेचं प्रमाण, लिंग गुणोत्तर, वयोगट याबरोबरच आरोग्य, शिक्षण पातळी इत्यादी गोष्टीचा विचार लोकसंख्येला एक संसाधन मानताना केला जातो. कुशल आणि अकुशल मनुष्यबळ आपल्याला आवश्यक आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकतो शहरांची नावं दिलेली आहेत. त्यावरून तिथल्या विकासाबद्दल एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. तर जीडीपी वरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. ज्यामध्ये त्याला आपण स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो. जर लोकसंख्या इकॉनॉमिकली ऍक्टिव्ह असेल तर ती अर्थव्यवस्था मोठी होते. त्या देशाला विकसित म्हणतात. आणि जर लोकसंख्या तिथली गुणवत्ता कमी असेल तर तिथं लोक जे आहे ते कामाचे नाही असं म्हटलं जातं. आता 80 ते 81 90च्या काळामध्ये मेहबूब उल हक आणि अमर्त्य सेन यांनी मानवी विकास निर्देशांक संकल्पना मांडली होती. म्हणजेच त्याला आपण ह्युमन डेव्हलपमेंट निर्देशांक म्हणतो, मानवी विकास अहवाल. तर हा दरवर्षी UNDP म्हणजे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाद्वारे प्रकाशित केला जातो. त्याचबरोबर मानवी विकास निर्देशांक जर पाहिला तर आंतरराष्ट्रीय आर्थिक विकासाशी संबंधित मानव स्थितीचा अभ्यास याच्यात केला जातो. आर्थिक सुबत्ता म्हणजे विकास नाही तर सर्वमान्य एक झालेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे काही निकष विचारात घेतात. त्या देशामध्ये आर्थिक निकषात सरासरी राहणीमान लोकांचं कसं आहे, आरोग्य कसं आहे, अपेक्षित आयुर्मान किती आहे आणि शिक्षण किती आहे, लोकांचं शैक्षणिक कालावधी किती आहे, हे मानव विकासामध्ये विचारात घेतात. मानव विकास निर्देशांकात मूल्य 0 ते 1 मानलं जातं. अतिविकसित म्हणजे 1, ओके. आणि ज्यामध्ये आपण जर म्हटलं कमी आहे तर ते 0 दाखवतील. अगदीच कमी असला तर निर्देशांक 0च्या जवळ असतो. तर याप्रमाणे मानव विकास अहवाल आपल्याला दिसतो. आपला महाराष्ट्राचा नकाशा आहे. याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की महाराष्ट्रात जिल्हानिहाय लोकसंख्येच्या घनतेचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या पूर्व भागातील जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता कमी आहे. म्हणजे गडचिरोली, नागपूर, अमरावतीकडे लोकसंख्या कमी दिसते. पण तुम्ही जर पश्चिमेकडे मुंबई आणि इकडल्या भागात आले पुण्यामध्ये तर तुम्हाला घनता जास्त दिसते. लोकसंख्येच्या घनतेवर औद्योगिकरण, नागरीकरणाचा प्रभाव आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, कोल्हापूर इथं लोकसंख्येची घनता जास्त आहे. नागपूर, नाशिक, नगर या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता मध्यम आहे. पर्जन्यछायेच्या प्रदेशात जिल्हे आणि घनदाट वन यांचाही खूप महत्वाचा रोल आहे. HDI म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, यू कॅन सी. UNDP मीन्स युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. हे सगळ्या लोकसंख्येशी संबंधित गोष्टी आहेत. दर 10 वर्षांनी आपल्या भारतात लोकसंख्येच्या सर्वेक्षण केलं जातं, जनगणना केली जाते आणि शेवटचं 11ला झालं होतं. 1810 मध्ये फॅमिली काहीशी अशी असायची.
2010 मध्ये फॅमिली कायशी अशी झाली आणि 2010 मध्ये फॅमिली हम दो हमारा एक असा विषय झालेला आहे. तर हे एक महत्वाचं आपल्यासाठी होता हा चॅप्टर. जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा जर जास्त असेल तर लोकसंख्या काय होते? वाढते, कमी होते की स्थिर राहते? जन्मदर जास्त आहे म्हणजे लोकसंख्या वाढते. वयोगटातील लोकांचा समावेश हा कार्यकारी वयोगटात येतो. 15 ते 59 याचं उत्तर बरोबर आहे. समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार कोणत्या घटकावर अवलंबून असतो? तर आपण म्हणू शकतो याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार साक्षरतेवर अवलंबून असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हा चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. पुढील चॅप्टरमध्ये आपण एका नवीन विषयाबद्दल चर्चा करू. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.